महामोदक तयार करण्याचा जो सोहळा होता त्या दरम्यान अनेक वेगवेगळ्या रूपातले बाप्पा इथे बघायला मिळाले आणि या मंडपामध्ये संपूर्ण वेगवेगळ्या ठिकाणी असे चित्रस्वरूप बाप्पांचं दर्शन घडवण्यात आलं। प्रकाश लहाने हे चित्रकार यांनी अशा वेगळ्या स्वरूपातले बाप्पा तयार केलेले आहेत आणि या संपूर्ण मंडपात त्यांची खूप वेगवेगळी रूपं सगळ्यांना दाखवली। या चित्रांना प्रेक्षकांचा खूप चांगला असा प्रतिसाद मिळाला आणि प्रत्येकाने आकर्षित होऊन याकडे बघितलं गेलं। आता दर्शन घेऊयात ते हा जो सोहळा ज्यासाठी साजरा करण्यात आला त्याचं, अर्थातच महामोदकाचं। गेल्या वर्षी 8 फुटी मोदक तयार करण्यात आला होता, मात्र यंदा चक्क 10 फुटी असा महामोदक एबीपी माझातर्फे तयार करण्यात आलेला आहे। हा मोदक जो आहे तो सिद्धिविनायकाच्या चरणी अर्पण केला जाणार आहे आणि अर्थातच संपूर्ण महाराष्ट्राला सुखी ठेवावं बाप्पाने असं याच्या पुढे मागणं करण्यात येणार आहे। एकंदरच हा जो महामोदक आहे तो जेव्हा सिद्धिविनायकाच्या चरणी अर्पण केला जाईल तेव्हा आमच्याकडनं सगळ्यांसाठी हेच मागणं आहे की बाप्पा सगळ्यांना सुखी ठेव, सगळ्यांची भरभराट होऊ दे आणि सुखी राहू दे। बाप्पा माझामध्ये आता इथेच थांबण्याची वेळ झाली आहे, मात्र ताज्या घडामोडींसाठी बघत रहा एबीपी माझा।